Next point, what is the vertical circular motion? Vertical circular motion. See here, हे समजा ग्राउंड आहे, हे ग्राउंड असेल आणि ही बॉडी अशी ग्राउंडला पॅरलल जर फिरत असेल तर याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणतात. किंवा या ग्राउंडला तुम्ही असे उभा आहेत, ते तुम्ही असे उभा आहेत आणि या ठिकाणी ही बॉडी अशी फिरवत असाल तर ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. पण ज्यावेळेस हे ग्राउंड आहे आणि तुम्ही असे उभा आहेत आणि तुम्ही या ठिकाणी दोरी पकडली, ही दोरी पकडली अशी आणि ही बॉडी ही अशी फिरवत असाल तर याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतात. ही कुठं चालली? वरती चालली, अपवर्ड, आणि ही कुठं चालली? डाऊनवर्ड. मग हा तुमचा हायएस्ट पॉइंट आहे, त्याला हायएस्ट पॉइंट म्हणतात. त्याला लोएस्ट पॉइंट म्हणतात. हा लोएस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंट. आणि मिडल झाला हा सेंटरच्या बरोबरचा, हा मिडल पॉइंट, मिडवे म्हणतात. मिडवे दोन आहेत. मग हीच डायग्राम आपण अशी काढू. हे वर्टिकल आहे, त्याला ग्राउंड लेवल मानू आपण. एच किती? 0. ग्राउंड लेवल पासून आपण हाईट मोजू. हा वर्टिकल डायमीटर, हे सेंटर, आणि हा हॉरिझॉन्टल डायमीटर. याची जर रेडियस आर असेल तर या पॉइंटचं आणि या पॉइंटची हाईट किती? याच्यापासून एच इज इक्वल टू आर. तर या पॉइंटची हाईट किती? एच इज इक्वल टू 2r. इथपासून ही अशी आणि इथपासून ही अशी, बरोबर ना? समजा दोरा घेतला, मी दोरा घेतला आणि दोऱ्याने ही बॉडी इथं बांधली आणि याला इथे वेलॉसिटी दिली मी, ही v2, तर ही अशी जाईल आणि सर्क्युलर मोशन करेल. मग हा वेग जस्ट कंप्लीट द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तो किती असला पाहिजे? तर टॉपला या ठिकाणी इकडं दिशा असेल, ही v1 मान, आणि मिडवेची इथली v3 मान. तर इथली देखील v3 असते, इक्वल असते, बट अपोजिट डायरेक्शन. फक्त आपण 3 ठिकाणची काढतो, कारण इथली आणि इथली किंमत सारखी असते. हा दोरा आहे समजा, हा दोरा, हा दोरा. नेहमीच टेन्शन दोऱ्यात जिथं बांधलंय, इथं बांधलेलं टुवर्ड्स पॉइंट असतं, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. इथं असेल T2 म्हणून, इकडे असेल T1 आणि इकडे असेल T3. ओके. इथं बॉडीचं वेट ग्राउंड डाऊनवर्डला असतं, mg. इथं वेट mg असतं आणि इथं वेट mg असतंय, पण हे अलॉंग रेडियस नाही. हे mg अलॉंग रेडियस आहे, हे अलॉंग रेडियस आहे. जरी आउटवर्ड असलं तरी अलॉंग रेडियस. हे अलॉंग रेडियस नाही, त्यामुळे याचा रोल हा परपेंडिक्युलर टू रेडियस असल्यामुळं याचा रोल
CPF मध्ये येत नाही, मध्ये नसतो. ओके, या ठिकाणी पहा, मी इथं वेग वाढवला, टॉपचा विचार करायचा, हा टॉप आहे, टॉपलाच म्हणतात हायएस्ट पॉइंट, हायएस्ट पॉइंट त्याला म्हणतात मिडवे पॉइंट, मिडवे पॉइंट, आणि याला म्हणतात बॉटम किंवा लोवेस्ट पॉइंट, लोवेस्ट पॉइंट. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वरती जाताना वेग कमी होतो, खाली येताना वेग वाढतो. गुरुत्वाकर्षण बलाच्या जी हा नेहमीच डाऊनवर्डला असतो, म्हणून वेट डाऊनवर्डला असतो, इथं डाऊनवर्डला, इथं डाऊनवर्ड. या ठिकाणी जीच्या दिशेत ही वाढतो आणि जीच्या अपोजिट ही काय होतो, कमी होतो. म्हणजे वेग बदलतोय, वेग काय होतो, बदलतो. जिथं वेग बदलतो तिथं नॉन युसीएम, जिथं वेग बदलतो तिथं नॉन युसीएम. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इट इज वन ऑफ द एक्झाम्पल of non-UCM. Non-UCM. What is the circular motion? Motion of particle along circumference of circle, but कोणत्या प्रतलात? In a vertical plane. On the motion of a particle along circumference of a circle. Circle in a vertical plane is called vertical circular motion. Circular motion. CPF कसा असतो रे? CPF always directed towards center. Center and along radius. Along radius. मग त्या बॉडीवरती ऍक्ट होणारा CPF दोघांचा अनबॅलन्स्ड फोर्स असेल. CPF च्या दिशेत पॉझिटिव्ह घ्या आणि आणि त्याच्या अपोजिट निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. सिआर समजा ही व्यक्ती, याला 10 न्यूटनने इकडं ओढलं आणि 4 न्यूटनने इकडं वाढलं, किती फोर्स ऍक्ट झाले? 2. बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे? अनबॅलन्स्ड. मग रिझल्टंट फोर्स कोणत्या दिशेत असेल? या F बरोबर काय? 10 - 4, जो ग्रेटर. लक्षात आलं? मग ऍट हायएस्ट पॉइंट, हायएस्ट पॉइंट, हायएस्ट पॉइंट म्हणजेच टॉप, याला काय? सेंटरच्या दिशेत T1 आहे, mg देखील सेंटरच्या दिशेत आहे, सेम डायरेक्शन, इज इक्वल टू CPF. हे दोघं मिळून CPF ऍड करतात. मग mv1 स्क्वेअर डिवाइड बाय r इज इक्वल टू T1 प्लस mg. तर T1 इज इक्वल टू काय? mv1 स्क्वेअर डिवाइड बाय r मायनस mg. कळलंय? हे जनरल इक्वेशन. आणि आता लोवेस्ट पॉइंटचं, लोवेस्ट पॉइंट
or bottom. CPF च्या दिशेत कोण आहे? T2. त्याच्या अपोजिट कोण आहे? mg. याचा अर्थ T2 plus mg minus is equal to CPF. So mv2 square divided by r is equal to T2 minus mg. तर T2 is equal to काय? mv2 square divided by r plus mg. Say that equation number 3. Sorry, 2. मग मला सांगा मिडवेला कोण आहे रे? CPF च्या दिशेत T3. मिडवेला म्हणजे मध्य पॉइंट. हा अलॉंग रेडियस कोण आहे? T3. and it is nothing but CPF. CPF काय? mv3 square divided by r is equal to T3. So that equation number 3. मग मी पॉइंटला नाव देतो. पॉइंटला नाव देता येतील. इथं काय द्यायचं? इथं काय देता येईल? समजा या ठिकाणी पहा, इथं नाव देता येईल ए, इथं नाव देता येईल बी, इथं नाव देता येईल सी आणि इथं नाव देता येईल डी. सी आणि डी ची वेलॉसिटी सारखी असते. बरोबर. मग आता आपल्याला कमीत कमी वेग काढायचा आहे. जास्तीत जास्त असल्यावर तर फिरतच राहील, असा फिरत राहील. कमीत कमी वेग जेणेकरून हा सर्क्युलर मोशन करेल अशी कंडिशन काढायची. दोरा लूज पडणार नाही. मिनिमम स्पीड काढायचं आहे. कमीत कमी वेग, सर्व वेग जेणेकरून बॉडी सर्क्युलर मोशन करेल. याला सर्क्युलर मोशन करते म्हणजे लूपिंग द लूप म्हणतात. ओके. मग त्याच्यासाठी कंडिशन आहे ॲट हायेस्ट पॉइंट लिनियर वेलॉसिटी कमीत कमीचीच. लिनियर वेलॉसिटी ॲट हायेस्ट point or top, that is point A. That is the point A. बरोबर. मग कंडिशन काय? कमीत कमी वेग असा की टेंशन in a string vanishes नष्ट पावतो without slack on string. म्हणजे T1 किती? 0. कमीत कमी वेग असा की टेन्शन त्यावेळेस किती? व्हॅनिश होतो, म्हणजे T1 0 होतो, पण दोरा मात्र सरळच राहतो विदाउट स्लॅक ऑन. मग T1 0 घ्यायचा आहे. मग T1 0 तर mv1 स्क्वेअर डिवाइड बाय r मायनस mg इज इक्वल टू 0. T1 ची किंमत काढली होती आपण इक्वेशन 1 मध्ये. mv1 स्क्वेअर डिवाइड बाय r इज इक्वल टू mg.
एम कॅन्सल, एम कॅन्सल, V1 स्क्वेअर इज इक्वल टू GR, तर V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GR. सो दॅट इक्वेशन नंबर 4. हा कमीत कमी वेग आहे कुठला, बॉटमचा. जास्तीत जास्त किती ठेवू शकता तुम्ही, म्हणजे V1 कसा असला पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ GR एवढा किंवा याच्यापेक्षा जास्तीत जास्त किती, ग्रेटर दॅन ऑर इक्वल, याच्यापेक्षा कमी नाही. याच्यापेक्षा कमी जर टॉपला वेलॉसिटी ठेवली तर सर्क्युलर मोशन करणार नाही. मग नेक्स्ट, लिनियर वेलॉसिटी ऍट बॉटम. लिनियर वेलॉसिटी किंवा स्पीड ऍट बॉटम, लोएस्ट पॉइंट or bottom, that is डायग्राम मध्ये नाव दिले त्याला B. मग या ठिकाणी पहा, समजा मी इथं सर्कल काढलं, हा H0 आहे, हा बॉटम पॉइंट आहे B, हा हायेस्ट पॉइंट आहे A, इथं वेलॉसिटी V1, इथं वेलॉसिटी V2 म्हण, आणि याची हाईट किती, H इज इक्वल टू 2R. ही ग्राउंड लेवल मानली, रेफरन्स पॉइंट. मग इथली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही झाली टोटल एनर्जी कुठली, ऍट ए पॉइंट, आणि इथली कायनेटिक एनर्जी आणि इथली पोटेन्शियल एनर्जी ही झाली टोटल एनर्जी कुठली, ऍट बी पॉइंट. लॉ ऑफ कन्झर्वेशन नुसार खालून वरती गेला किंवा वरून खाली आला तर इथली आणि इथली टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. इथं कॉन्झर्वेशन वापरायचं, V2 काढताना. मग बाय कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी टॉपची वेलॉसिटी कंडिशनने काढायची, ती काढली T10 घेऊन, आणि नंतरच्या वेलॉसिटी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मला इथली वेलॉसिटी काढायची, त्यामुळे डाव्या बाजूला टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए. टोटल एनर्जी म्हणजेच कायनेटिक प्लस पोटेन्शियल असते, ऍट बी इज इक्वल टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल ऍट ए. कोणती कमीत कमी, जास्तीत जास्त किती बी असू शकते या कंडिशनल वेलॉसिटी. मग कायनेटिक एनर्जी ऍट बी काय रे, 1/2 मास इंटू वेलॉसिटीचा वर्ग. वेलॉसिटी V2 मानली, नावं दिली तुम्ही, प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh. बी ची हाईट किती रे, 0, कारण रेफरन्स तो घेतला. 1/2 m, टॉपला वेलॉसिटी किती V1 मानली, प्लस mgh, h किती 2R टॉपची, हा फॅक्टर 0 झाला. 1/2 m V2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m V1 स्क्वेअर प्लस 2 mgr. दोन्ही बाजूला m आहेत, m कॅन्सल, m कॅन्सल, m कॅन्सल प्रत्येक टर्म मध्ये. हा 2 जो आहे तो तिकडे जाऊ द्या, V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इनसाइड द ब्रॅकेट 1/2 V1 स्क्वेअर प्लस 2gr. दोनने प्रत्येक टर्मला गुणलं तर V2 स्क्वेअर इज इक्वल टू काय, 2 कॅन्सल, V1 स्क्वेअर प्लस 2 4 4gr. बरोबर. बट V1 काढलाय मी स्क्वेअर ऑफ किती, gr, तर V1 स्क्वेअर काय रे, स्क्वेअर रूट निघून जाईल. इथे किंमत ठेवा, V2 स्क्वेअर इज इक्वल टू gr प्लस 4gr. V2 स्क्वेअर इज इक्वल टू 5gr, तर V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5gr.
से दॅट इक्वेशन नंबर 5. कमीत कमी बॉटमला एवढी वेलॉसिटी, याच्यापेक्षा कमी असेल तर व्हर्टिकल इथपर्यंत सुद्धा जाणार नाही, हा इथूनच वापस येईल असा होईल, सर्क्युलर मोशन करणार नाही, लूप कंप्लीट करणार नाही. म्हणजेच कंडिशनल काय, बॉटमला वेलॉसिटी किती असली पाहिजे, एक तर तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त. V2 ची किंमत या 5GR पेक्षा जास्त असली पाहिजे किंवा तेवढी असली पाहिजे. कमीत कमी काढतो आपण ह्या. ओके, आता तिसरी काढायची मिडवेची, लिनियर वेलॉसिटी ॲट मिडवे. लिनियर वेलॉसिटी ॲट मिडवे म्हणजे मध्य, पूर्ण सर्कलचा. दॅट इज द पॉइंट C or D. बरोबर. मग या ठिकाणी पहा, हे असं सर्कल, हे ग्राउंड लेवल मान H किती 0, हे सेंटर, तर हा मध्य सर्कलचा, त्याला C म्हणलंय, तिथं V3 म्हणलंय, हा A पॉइंट टॉप आहे, इथं V1 म्हणलं, हा बॉटम V2. मी असेच बाण का मारतो, तर मी अँटी क्लॉकवाईज घेतो, बरोबर. आणि ही रेडियस आहे R, ही रेडियस R. हे अंतर किती, H इज इक्वल टू, याची हाईट किती 2R ग्राउंड पास, याची किती रे, H इज इक्वल टू R, ही ग्राउंड पास. आता मला इथली वेलॉसिटी काढायची, मग बाय कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, there is the total energy at point C म्हणजे मिडवे, किंवा D इज इक्वल टू टोटल एनर्जी कुठली घ्या, कारण दोन्ही ठिकाणच्या वेलॉसिटी माहित झाल्या, मी बॉटमची घेतो ॲट पॉइंट B. there is the टोटल एनर्जी किती, कायनेटिक प्लस पोटेन्शियल ॲट C इज इक्वल टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल ॲट B. कायनेटिक काय, 1/2 mv3 स्क्वेअर प्लस mgh किती R, 1/2 mv2 स्क्वेअर प्लस mgh किती B चा 0, हा फॅक्टर होईल 0. दोन्ही बाजूला 2 ने गुणलं, m कॅन्सल, 2 ने गुणलं V3 स्क्वेअर, इथं 2 ने गुणलं 2gr, इथं 2 ने गुणलं 2 2 कॅन्सल V2 स्क्वेअर. बट V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5gr आहे, त्यामुळं V2 स्क्वेअर इज इक्वल टू वर्गमुळाच्या बाहेर जाईल 5gr. सो V3 स्क्वेअर इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस 2gr. V2 स्क्वेअरची किंमत ठेवली 5gr मायनस 2gr. V3 स्क्वेअर इज इक्वल टू 3gr. So V3 is equal to square root of 3gr. Say that equation number 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर ना. मग बॉटमला जर ग्रेटर दॅन V2, जर V2 ग्रेटर दॅन और इक्वल टू 5gr असेल, तर V1 ग्रेटर दॅन और इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ gr असते, आणि V3 ग्रेटर दॅन और इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3gr असते. जर V2 स्क्वेअर रूट ऑफ 5gr असेल, तर कंपल्सरी V1 स्क्वेअर रूट ऑफ gr होतो, आणि V3 स्क्वेअर रूट ऑफ 3gr असतो. बघा तुम्ही, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. समजा बॉटमची नोट घाईमध्ये काढताना, नोट समजा बॉटमची इथली वेलॉसिटी ग्रेटर आहे आणि इथली वेलॉसिटी लेस आहे. जर V2 ग्रेटर दॅन V1 आहे, किमती जास्त आहे,
त्यामुळं कायनेटिक एनर्जी याला 2 म्हणू, याला 1 म्हणू. K2 प्लस U2 इज इक्वल टू K1 प्लस U1. So K2 minus K1 is equal to U1 minus U2. K2 minus K1 is equal to minus common घेतलं तर U2 minus U1. K2 minus K1 delta K is equal to minus delta U. U2 minus final minus initial. आता या ठिकाणी पहा, हे कंपल्सरी इक्वल असतं. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध कार्य करतो म्हणून वर्क डन इज इक्वल टू डेल्टा के आणि वर्क डन इज इक्वल टू आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस डेल्टा यू. मग वर्क डन सारखंच आहे म्हणून डेल्टा के इज इक्वल टू मायनस डेल्टा यू असतं. मग फायनल कोणाला आणि इनिशियल कोणाला मानतात त्याच्यावरती डिपेंड आहे. मी याला फायनल मानतो तर काय येईल 1/2 मास बदलत नाही v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू डेल्टा यू. कारण एक हा बॉटम जर घेतला तर पहा तुम्ही मायनस हा मायनस, मग इनिशियल काय रे U2 काय mg0 मायनस mg इंटू 2r. हा 0 मायनस मायनस प्लस 2mgr. म्हणजे तुम्हाला H माहित झाला तेवढी पोटेन्शियल एनर्जी मधला फरक घ्यायचा मॅग्निट्यूड मध्ये. मग m ला m कॅन्सल आहे, v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर इज इक्वल टू 4gr. v1 किती स्क्वेअर ऑफ gr त्याचा वर्ग किती gr इज इक्वल टू 4gr. तर v2 स्क्वेअर इज इक्वल टू 5gr आली व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही शॉर्ट की बी वापरू शकता. इथे मॅग्निट्यूड घेतलं तर मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा के इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा यूचा मॅग्निट्यूड. तुम्ही पोटेन्शियल एनर्जीतला फरक इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीतला फरक करू शकता. ओके, मग मला सांगा आता परत वापस समजा या ठिकाणी हा इथे हा दोरा घेतला आणि या दोऱ्याने हा दगड बांधला इथं. हा इथं असं इथं स्थिर राहील का रे? राहील ना. अरे स्थिर राहील का नाही? राहील. राहील तर मी इथं काढतो वाय, उभा डायमीटर का, आणि हा काढतो आडवा डायमीटर, आणि हा असा मोशन करणार. आपली जॉमेट्री इथं थोडीशी वेगळी येते. जॉमेट्रीला अँगल इथं. मला सांगा आवाज बंद. भारती पंडित इथं जर असेल इथं जर असेल तर उभ्या डायमीटरचे अँगल किती करतो दोरा? लाल लाईन आहे रेड कलरची लाईन, हिरव्या डॉटेड लाईनची अँगल किती करते? 0. समजा इथं गेली असेल तर उभ्याच लाईनशी याच्याचे अँगल किती करते? 90. ही इथं गेली असेल तर उभ्या डायमीटरची किती अँगल करते? 180. ही इथं गेली असेल तर अँगल किती? हा 270. आणि इथं वापस आली अशी फिरून तर अँगल किती?
360 किंवा 0. म्हणून या ठिकाणी पहा, बॉटमला जर असेल, मिडवेला असेल, टॉपला असेल, थीटा बॉटमला किती 0 किंवा 360, आपण 0 घ्यायचा. मिडवेला किती 90 किंवा 270, आपण एकच घ्यायचा 90चा. आणि टॉपला म्हणलं तर थीटा किती 180 डिग्री. 180 डिग्री. इथं कॉस ऑफ थीटा, कॉस 0 ची किंमत किती 1, इथं किती 0 आणि इथं किती -1. बरोबर आहे ना? अरे बरोबर ना. आता या ठिकाणी पहा, मला एनर्जी काढायच्यात. काय काढायच्यात? एनर्जी. Obtain an expression for energy at different position in a vertical circular motion. त्यावेळेस velocity पार्ट लागतील. मग या ठिकाणी पहा, पोझिशन ऑफ बॉडी, दोऱ्याने व्हर्टिकल डायमीटर केलेला अँगल, वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन. मी आत्ता एवढंच घेतो फक्त. ए बरोबर v² डिवाइड बाय आर असते. ओके. नंतर आणखी वाढणार आहेत फिजिकल क्वांटिटी. आणि आणखी एक पोटेन्शियल एनर्जी राहिली, हाईट राहिली, हाईट. इथं हाईट h. तुम्ही बॉटमला आहेत, तुम्ही मिडवेला आहेत, तुम्ही टॉपला आहेत, हायएस्ट पॉइंटला. थीटा किती बॉटमला 0, मिडवेला किती 90 डिग्री आणि टॉपला गेलात किती 180 डिग्री. एच किती बॉटमला 0, हा मिडवेला किती r आणि हा किती 2r. वेलॉसिटी किती बॉटमला स्क्वेअर ऑफ 5gr, हा किती रे स्क्वेअर ऑफ 3gr, हा किती स्क्वेअर ऑफ gr. सेंट्रीपेटल ऍक्सलेशन ए किती v² डिवाइड बाय आर, वर्ग केला तर 5gr डिवाइड बाय आर इज इक्वल टू 5g. इथं किती येईल 3g आणि इथं किती येईल g. हे सेंट्रीपेटल ऍक्सलेशन. हे काय सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन, हे सेंट्रीपेटल ऍक्सलेशन. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला काढता येतात. पोटेन्शियल एनर्जी जर काढायच्या म्हणलं, पोटेन्शियल एनर्जी टॉपची किती बॉटमची किती रे mgh असतोय फॉर्म्युला, mgh. h किती 0, त्यामुळे 0. हा किती mgh किती r आणि टॉपला mg इंटू 2r 2mgr. दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक बी काढता येत होत्या 1/2 mv². लक्षात आलं? अरे लक्षात आलं की नाही? म्हणून कायनेटिक एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी 1/2 mv², हा फॉर्म्युला. बॉटम, मिडवे आणि टॉप. इथे वेलॉसिटी माहिती काय येईल कायनेटिक एनर्जी 1/2 mv². बॉटमची v² किती 5gr, सो 5/2 mgr कायनेटिक एनर्जी. मिडवेची किती 1/2 mv², v² किती 3gr, दॅट इज 3/2 mgr. आणि टॉपची किती 1/2 mv², v किती स्क्वेअर ऑफ gr त्याचा वर्ग gr इज इक्वल टू 1/2 mgr. ह्या झाल्या कायनेटिक एनर्जी. मग टोटल एनर्जी बी काढता येते. टोटल एनर्जी इज नथिंग बट कायनेटिक प्लस पोटेन्शियल. मग कायनेटिक किती रे
इथे बॉटमला 5/2 mgr. पोटेन्शियल किती ही या ठिकाणी काढून ठेवली 0 इज इक्वल टू 5/2 mgr टोटल एनर्जी. कायनेटिक किती इथे 3/2 mgr. इथे पोटेन्शियल एनर्जी किती mgr. 2 1 2 आणि 3 5 5/2 mgr. कायनेटिक किती इथे 1/2 mgr. आणि पोटेन्शियल किती इथे बॉटम टॉपला 2 mgr. बेदोने 4 आणि 1 5 5/2 mgr. याचा अर्थ टोटल एनर्जी बॉटमला मिडवेला आणि टॉपला कशी आली सारखी. याचा अर्थ टोटल एनर्जी कुठेही कशी सारखी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ कॉन्झर्व्ड. म्हणून टोटल एनर्जी ॲट बॉटम इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट टॉप इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट मिड. म्हणजेच टोटल एनर्जी ॲट कुठेही ॲट एनी पॉइंट म्हणतात. ही किती रे 5/2 mgr फिक्स वर्टिकल सर्क्युलर मोशन. टोटल एनर्जी इट इज अ कॉन्स्टंट. टोटल एनर्जी इट इज द कॉन्स्टंट. कधी minimum speed with which that particle can complete the vertical circular motion. मग what is the velocity at bottom? Velocity at bottom काय रे? Velocity at bottom काय? आवाज सांगा ना. Velocity at bottom काय रे? जागेत की नाहीत रे? Velocity at bottom काय? कुणी सांगा पटकन. square root of 5gr. टॉप अरे सांग ना. आता एकच सांगितली नुसती. रूट ऑफ स्क्वेअर ऑफ gr मिडवे Square root of 3gr. वरून खाली येताना वेग कमी होतोय बघा. टॉपला किती वाढतोय. टॉपला किती स्क्वेअर ऑफ gr. मिडवेला किती स्क्वेअर ऑफ 3gr. बॉटमला किती स्क्वेअर ऑफ 5gr. वरती जा. मिडवेला किती स्क्वेअर ऑफ 3gr. कमी झाला. परत वरती जा स्क्वेअर ऑफ gr. परत खाली या. मिडवेला किती स्क्वेअर ऑफ 3gr. बॉटमला किती स्क्वेअर ऑफ 5gr. मिडवेला किती स्क्वेअर ऑफ 3gr. परत टॉपला किती स्क्वेअर ऑफ gr. ओके ओके वी कॅन स्टॉप हियर.